वटपौर्णिमा 2026. वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगाची साडी. जाणून घ्या ज्योतिषशास्त्री आणि धार्मिक नियम. ज्या सणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात तर हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात, तसेच उपवास करतात. हा दिवस म्हणजे महिलांसाठी साज शृंगार करण्याचा दिवस. या दिवशी अनेक महिला विविध रंगाच्या साड्या नेसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही रंग असे असतात जे धार्मिक श्रद्धेनुसार पूजेसाठी अजिबात योग्य मानले जात नाहीत. वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्याचा असल्याने या दिवशी काही विशिष्ट रंग परिधान न करण्याची श्रद्धा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसू नये जाणून घ्या. वटपौर्णिमा कधी आहे? पंचांगानुसार वटपौर्णिमा महाराष्ट्रात सोमवार 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असल्याने विवाहित महिला वटसावित्री व्रत, वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करतात. पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. धार्मिक कार्य, दानधर्म, जप, तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. पंचांगानुसार वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणे टाळावे? वटपौर्णिमेच्या दिवशी काळा, पूर्ण पांढरा रंग आणि गडद राखाडी रंगाची साडी नेसणे टाळावे. हिंदू धर्मामध्ये काळा रंग अनेक शुभ कार्यामध्ये टाळला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंगाचा संबंध शनी ग्रहाशी संबंधित मानला जातो. वटपौर्णिमेसारख्या मंगल प्रसंगी काळी साडी नेसणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे अनेक महिला या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करणे टाळतात. पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक असला तरी तो अनेक ठिकाणी वैराग्य आणि शोकाशीही जोडला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसण्याऐवजी रंगीत किंवा पारंपरिक साडीला प्राधान्य दिले जाते. राखाडी किंवा फिकट उदास रंग काही परंपरांमध्ये उत्साह आणि मंगलतेच्या विरुद्ध मानले जातात. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तेजस्वी आणि सकारात्मकता दर्शवणारे रंग अधिक शुभ मानले जातात. कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ आहे? वटपौर्णिमेच्या दिवशी लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा आणि केशरी रंग शुभ मानले जातात. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. विशेषतः हिरवी आणि लाल साडी परिधान करण्याची परंपरा अनेक भागात आढळते. वटपौर्णिमेचे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. सावित्रीचे धैर्य, निष्ठा आणि सौभाग्य यांचे प्रतीक म्हणून या दिवशी महिलांनी मंगलसूचक वस्त्रे आणि अलंकार धारण करावेत अशी परंपरा आहे. म्हणूनच शुभ रंगाच्या साड्यांना विशेष महत्त्व दिले जाते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.